नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आपण सराव संच पहिला मॅथ 1 मधला पहिला सराव संच घेतो, त्यातला प्रश्न पहिला कृतीतला आणि प्रश्न दुसऱ्यातले पहिले 4 प्रश्न आपण तासिका 2 मध्ये घेतलेले आहेत। आता आपल्याला तासिका तिसरी चालू आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न 2 मधला प्रश्न 5वा आपण सोडवायला घेतलेला आहे। प्रश्न असा आहे पहा, 5x + 2y = -3 म्हणजे हे 5व्या क्वेश्चन मधलं पहिलं इक्वेशन आहे। 5x + 2y = -3 आणि दुसरं इक्वेशन आहे x + 5y = 4। मी लगेच समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी नावं दिलेली आहेत। आता बघा, याच्यामध्ये x चं पद इथं काय आहे तर फक्त x आहे, वरती मात्र काय दिलं 5x आहे, इथं 2y 5y म्हणजे वजाबाकी तर कन्फर्म करायची, कारण चिन्ह दोन्हीकडे बघा सारखीच आहेत, त्यामुळे वजाबाकी करायची। मग ह्याच्यातून समीकरण 1 ला 5 ने आणि 2 ला 2 ने गुणण्यापेक्षा आपण काय करूयात, समीकरण 2 लाच फक्त 5 ने गुणूयात म्हणजे 5x होऊन जाईल। ठीक आहे, मग आपण लिहिताना असं लिहिणार, समीकरण 2 ला किती ने 5 ने गुणू, समीकरण 2 ला 5 ने गुणतो, मग हे समीकरण दुसरं आहे। ठीक आहे, मग काय करणार आपण, 5 ने गुणायचं म्हणजे हे होणार 5x + 5 × 5 5 5 25y = 5 × 4 5 × 20। हे झालं तुमचं इक्वेशन नंबर तिसरं। म्हणजे हे कुणाला मॉडिफाय केलं आपण, दुसऱ्याला, म्हणजे ह्याचं काम आता थोडा वेळापुरतं थांबलं। आता समीकरण 1 आणि 3 कडे बघा, दोघांचं हे पहिलं पद आहे 5x, पण चिन्ह मात्र दोघांचं सारखं आहे। आपला नियम असं सांगतो की चिन्ह भिन्न असलं पाहिजे, पद सारखं असलं पाहिजे। मग आपण समीकरण 1 व 3 ची वजाबाकी केली तर चिन्ह त्यांचं वेगळं येणार आहे। मग आपण काय करूयात, समीकरण 3 मधून 1 वजा करूयात। ठीक आहे, मी इथे असं लिहिणार, समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू। आता समीकरण 3 मधून 1 वजा करायचं म्हणजे काय होणार, हे 5x + 25y = 20 मधून आपल्याला वजा करायचं समीकरण पहिलं, म्हणजेच काय 5x + 2y = वजाचं किती येणार आहे 3। ठीक आहे, आता आपण करतोय काय, वजाबाकी। वजाबाकी म्हटल्यावर चिन्ह बदलावी लागतात खालच्या, म्हणजे दुसऱ्या इक्वेशनची वजा होणार आहे आणि या ठिकाणी हे प्लसचं काय होणार, मायनसचं काय होणार आहे, प्लस होणार आहे। चिन्ह बदलली। आता चिन्ह बदल झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सलेशन। मग यात 5x ला 5x कटणार, कारण विरुद्ध चिन्ह आहे। 25 मधून 2 गेले म्हणजे किती आले बघा, 23y = 20 + 3 किती होतात, 23 होतात। ठीक आहे, हे क्लिअर झालं, हे आपण मांडून घेतलं। आता पुढं करायचं काय, y ची किंमत काढायची। मग y बरोबर काय होईल, 23/23 म्हणजेच 23 × 1 = 23, y ची किंमत आली 1। y ची किंमत आपल्याला पहिल्यांदा मिळाली, पहा y ची किंमत आपल्याला पहिल्यांदा मिळाली। आता काय करणार आहेत आपण, समीकरणात ह्या y ची किंमत कुठल्या तरी समीकरणात टाकायची आणि x ची किंमत काढून घ्यायची। म्हणून आपण असं मांडूयात, y = 1 ही किंमत तुम्हाला वाटणाऱ्या 1 2 3 मधल्या कुठल्याही समीकरणात टाका, जे सोपं वाटतं त्यात टाका, दुसरं सोपं वाटतं दुसऱ्यात टाका। समीकरण कितीमध्ये, 2 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवू। ठीक आहे, आता काय करणार बघा, x + इक्वेशन लिहून घ्या आधी, x + 5y = किती 4। आता काय करायचं, समीकरण 2 मध्ये y ची किंमत टाकायची, म्हणजे काय होणार आहे, x + 5 × 1 = 4। 5 × 1 y ची किंमत निघाली आपल्याकडे, म्हणून x = 4 ला 4 जागेवर राहिलं, हे 5 × 1 = 5 पुढे गेलं, वजाचं 5 झालं, म्हणजे x बरोबर येतंय -1। म्हणजे तुमच्या दोन किमती बघा, x ची निघाली -1, y ची निघाली 1, म्हणजेच लिहिताना म्हणून लिहिणार x, y = -1, 1 अशा दोन किमती तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजे प्रश्न दुसऱ्यातला जो 5वा प्रश्न आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सहजासहजी काढू शकणार आहात। आय होप की हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल। ठीक आहे, आपण वळूयात आता प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला 6वा प्रश्न। ठीक आहे, आता दुसऱ्यातला 6वा तुम्हाला जर असे 3 प्रश्न शेवटचे जे आहेत ना, ते थोडेसे वेगळे पण अवघड नाहीत, वेगळे असतील म्हणजे अवघड असतील असं नाही। तर प्रश्न 6वा काय आहे बघा, प्रश्न दुसऱ्यातला 6वा प्रश्न, तो उपप्रश्न काय आहे तो लिहितोय मी, 1/3x अधिक पुढे दिले तुम्हाला y
बरोबर 10/3. ठीक आहे. आता हे इक्वेशन आधी आपण काय करूयात, आपल्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये म्हणजे कुठल्या ax अधिक by बरोबर c या फॉर्मॅटमध्ये घेऊयात. आता अधिक c होतं पण आपल्याला पुढं पाहिजे म्हणून आपण बरोबर c म्हणूयात. आधी त्याला नीट करून घेऊयात, इक्वेशन 1 देऊयात, पुन्हा दुसरं घेऊयात, त्याला नीट करूयात, त्याला इक्वेशन 2 देऊयात. मग आता करायचं काय की ह्या 3चा लोप करायचा आहे. छेदस्थानी 3 नको आहे आणि योगायोगानं दोन्हीकडे 3 आले. म्हणजे या 3चा जर लोप करायचा असेल तर प्रत्येक पदाला 3 न गुणूयात. प्रत्येक पदाला 3 न गुणलं की तुमचं काम होऊन जाते. म्हणजे ह्याला पण 3 न गुणलं की 3ला 3 कॅन्सल होणार, ह्याला 3 न गुणला 3 y येणार, ह्याला 3 न गुणलं की 3ला 3 कॅन्सल होणार. म्हणजे काय करूयात तर हे आधीच फॉर्मॅटमध्ये घेऊयात. मग काय करणार बघा, 1/3x गुणुले 3 अधिक 3 गुणुले y बरोबर 10/3 गुणुले 3. म्हणजे काय केलं, प्रत्येक पदाला 3 ने गुणलं. प्रत्येक पदाला काय केलं, 3 न गुणलं. किंवा तुम्ही जर याला असं म्हटलं ना, समीकरण 1 म्हटलं आणि पुन्हा काय म्हटलं, समीकरण 1 मधील प्रत्येक पदाला काय केलं, 3 न गुणू किंवा समीकरण 1ला 3 ने गुणू म्हटलं तरी संपलं. मग आपण याला असं इक्वेशन 1 देऊयात, होऊ द्या 4 इक्वेशन होतील, यापेक्षा वेगळं काही होणार नाही. आणि लगेच इथं आपण काय, आता इथं मी काय केलं, समजा मी लाईन लिहून टाकली तर गुणूच्या ऐवजी गुणून असं म्हटलं तरी चालते. म्हणजे इथं कसं लिहाल, फक्त तुम्ही समीकरण 1ला कितीने, 3 ने गुणून, 3 ने आता इथं काय लिहायचं, गुणून. म्हणजे जर समजा चुकून तुमचं काय झालं की तुम्हाला इथे एक ओळ लिहायची होती, मग तुम्ही इथं काय लिहिणार होतात, एक समीकरण 1ला 3 ने गुणू आणि मग नंतर ही स्टेप येणार होती. पण आता तुम्ही ती स्टेप लिहिली, मग पुन्हा काय करायचं, गुणून. ही स्टेप का आली तर त्याला गुणलं त्याच्यामुळं आली. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही म्हणजे ती खडाखोड जी आहे ती वाचवू शकताय. ठीक आहे. मग आता काय काय होणार बघा, ह्या 3ला हे 3 कॅन्सल झालं, हे 3ला या 3ला हे 3 कॅन्सल झालं. आता काय झालं बघा, 1 गुणुले x, हे 3 तर कटले म्हणजे काय आलं, x अधिक 3 गुणुले y 3y बरोबर 10. आता इथलं सगळं कटलंय म्हणजे 10ला 10 जसं असतं. आता याला म्हणा इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन 1चंच मॉडिफिकेशन आहे, वेगळं काही नाही, एकच आहे हे 2 सुद्धा. ठीक आहे. आता जसं आपण 1 वरून 2 शोधलं ना, तसंच आपल्याला काय करायचं, त्यांनी अजून एक इक्वेशन दिले, त्याचा पण विचार करूया. ठीक आहे. मग आपण असं करूयात, या ठिकाणी हे 1 वरून 2 शोधलं, आता आपण पुढचं घेऊयात. म्हणजे त्यांना दिलेलंच इक्वेशन 2x अधिक 1/4y. ठीक आहे. किंवा आपल्याला असं जरी केलं तरी चालेल. बघा, दोन्ही इक्वेशन आपण इथं मांडले समजा, तर याला काय करूयात, आपण याला 3 म्हणूयात. कसं ते सांगतो, ह्याला 1 म्हटलंय ना, तर त्याचं दुसरं इक्वेशन त्याच्या पुढंच मांडूयात. 2x अधिक 1/4y बरोबर किती सांगितले पहा, 11/4. 11/4 इक्वेशन एकदा बघून घ्या. 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. ओके. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात आपण. ठीक आहे. म्हणजे काय होईल, 1चं 3 होईल, 2चं आता आपण तिसरं म्हणजे चौथं काढूया. ठीक आहे. आता इथं असं इक्वेशन इथं जसं म्हणलं ना तसं मांडून घेऊयात. म्हणजे आता इथं बघा, छेदस्थानी 4 आहे. जसं आपण इथं दोन्हीकडे काय होतं, छेदस्थानी 3 होतं, 3 न गुणलं की 3चा लोप झाला, तसं आता 4चा लोप करायचा आहे. मग 4नं काय करायचं, प्रत्येक पदाला गुणायचं. म्हणजे काय लिहाल तुम्ही, आता इथं जसं आपण नंतर गुणून लिहिलंय की नाही, तसं आपण आता आधी लिहूयात. आधी लिहित असेल तर काय लिहाल, समीकरण 2ला कितीने गुणतोय आपण, 4ने गुणू. आता बघा, समीकरण मी काय इथं मगाशी काय लिहिलं तर गुणून, आणि ते इथं गुणून लिहिलं, आता काय लिहिले, गुणू, कारण माझी पुढे स्टेप ती. ठीक आहे. म्हणजे मी आता गुणणार आहे. चला आता काय करायचे, 4नं गुणायचं. म्हणजे काय, 2x गुणुले 4 अधिक 1/4y गुणुले 4 बरोबर 11/4 गुणुले 4. आता काय काय कटतंय बघा, हे तर कटणार नाही, 4 दोन्ही 8x अधिकला अधिक 4ला 4 कटलं म्हणजे y राहिलं फक्त बरोबर. ह्या 4ला हे 4 कटलं म्हणजे 11 जसं असतं. आता हे इक्वेशन नंबर किती झालं, 4 झालं. म्हणजे आता 1 आणि 2 काय झालेत, 3 आणि 4 झालेत. आता बघा काय करता येतंय का, तर इथं x आहे, इथं 8x आहे, इथं 3y आहे, इथं y आहे. म्हणजे ह्या इक्वेशनला जर तुम्ही 3 न गुणलात तर तुमचं उत्तर भेटणार आहे. ह्या इक्वेशनला 3 न गुणलं की हे पण 3y होऊन जाईल ना. मग आता 2ला सॉरी आता काय म्हणणार, 4ला समीकरण 4ला कितीने गुणायचं आहे बघा, 3 ने गुणू. 3 ने गुणू. आता समीकरण कितीला गुणतोय आपण, लक्षात घ्या, 4ला गुणतोय, 2ला नाही. हे 4 बनवले आपण. मग आता ह्याला काय करूयात, 8 त्रिक 24x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 11 त्रिक 33. हे झालं आता इक्वेशन नंबर 5. इक्वेशन वाढतात फक्त, बाकी काही होत नाही. ठीक आहे.
इक्वेशन मांडले तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण तेच असतात, बदल झालेला असतो. आता बघा हे इक्वेशन का तयार झाले, कारण 3y ला 3y कटवलं पाहिजे होतं. मग 3y मिळवण्यासाठी आपल्याला इक्वेशन तयार करावं लागले. आता इथं काय करणार, 3चा आणि 5चा विचार करणार, 4चा विचार सोडून द्या. पहिल्यांदा ह्या दोघांचा विचार सोडून दिलता आपण. ठीक आहे, आता आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे, 3चा आणि 5चा, 4चा करायचा. मग विचार करूयात आपण 3 आणि 5चा. ठीक आहे, आता 3 आणि 5 मध्ये जर बघायला गेलात तुम्ही तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, 3y ला 3y कॅन्सल होऊ शकते, पण कधी कॅन्सल होऊ शकणार आहे लक्षात घ्या, त्यांची जर वजाबाकी केली तर. आपण असं मांडूयात की 3 मधून 5 किंवा 5 मधून 3, मग 33 आहे, 33 मधून 10 जाणं सोपं आहे, म्हणून आपण म्हणूयात 5 मधून 3 वजा करू. मग असं लिहाल, समीकरण 5 मधून 3 वजा करू. ठीक आहे, वजा करू. वजा का करायचं आहे, तर कॅन्सल होणार आहे तरच, कारण चिन्ह भिन्न पाहिजे ना, पद सारखं आहेच. मग आता 5 आधी सुरुवातीला लिहूयात वरती, 24x अधिक 3y बरोबर किती आहे, 33. मांडून घेतलं 5 इक्वेशन. इक्वेशन 3 आहे x अधिक 3y बरोबर किती, 10. आता यांची करायची आपल्याला वजाबाकी. वजाबाकी म्हणजे चिन्ह बदल करावं लागणार आहे. चिन्ह बदल करताना वजा वजा वजा. ठीक आहे, आता काय होणार बघा, ह्या 3y ला 3y कटणार आहे. 24 मधून 1 गेलं म्हणजे किती झालं, 23x बरोबर किती, 23. आता 23x बरोबर 23, तर x बरोबर किती, x बरोबर होणार तुमचं 23 भागिले 23, म्हणजे 23 1 23. x ची किंमत तुमची येणार आहे 1. x ची किंमत किती आली, 1 आली. आता x ची किंमत तुम्हाला कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकायची आणि उत्तर काढायचं. मग आपण असं मांडूयात, x बरोबर 1 ही किंमत कुठल्या समीकरणात टाकणं सोपं आहे बघा, तिसरं सोपं आहे, तिसऱ्यात टाकूया. ठीक आहे, ही किंमत समीकरण कितीमध्ये टाकूयात, 3 मध्ये टाकूयात. 3 मध्ये टाकू किंवा ठेवू म्हटलं तरी चालतं, काय अडचण नाही. समीकरण 3 बघा काय आहे, x अधिक 3y बरोबर 10. चला, x ची 1 आहे म्हणून 1 अधिक 3y बरोबर 10, म्हणजेच 3y बरोबर काय, 10 वजा 1, म्हणजे 3y ची किंमत येणार आहे 9. 10 मधून 1 गेले, म्हणून y बरोबर 9/3, दॅट इज 3 3 जा 9, म्हणजे y ची किंमत येते तुमची 3. म्हणजे दोन्ही किंमती, x ची पण किंमत निघाली तुमची इथं आणि y ची पण निघाली, म्हणजे समीकरणाच्या उकली निघाल्या. म्हणजेच काय येणार आता, x, y बरोबर किती, तर 1,3. अशा पद्धतीने तुमच्या ह्या समीकरणाच्या उकली निघतील. आय होप की प्रश्न क्रमांक 2 मधला 5वा आणि 6वा हे दोन्ही प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील अशी मी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 2 प्रश्नांसाठी. ठीक आहे, धन्यवाद.